नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण जी भाजी बनवतोय ना ती ॲक्च्युली इतकी सुंदर आणि इतकी टेस्टी होते ना, पण आपल्या महाराष्ट्रात तिला सगळ्यात कमी का खाल्लं जातं मला तेच कळत नाही। तर तुम्हाला ना मी आज ती एकदम सुंदर रीतीने बनवून दाखवतो। तर काय करायचं, ही पडवळ जी आहे ना तिचं मागचा आणि पुढचा भाग कापून घ्यायचा, तिला बरोबर मधोमध अशी चीर मारून घ्यायची, ठीक आहे। आणि त्याच्या ज्या ह्या बिया असतात ना, ह्या टणक असतात, त्या काय करायचं आपल्याला या अशा चमच्याच्या सहाय्याने ना, हे बघा ते असं हे काढून घ्यायचं, एवढं सिंपल आहे। आणि मग हे आतमधला भाग राहू द्यायचा। आणि कापण्याच्या अगोदर ना पडवळ स्वच्छ धुवून घ्यायची बरं का, कापल्यानंतर धुवायची नाही। तर बघा आता याच्यातल्या संपूर्ण बिया आपण काढलेल्या आहेत, ठीक आहे। आता काय करायचं, याला ना आपल्याला थोडंसं जाडसर आकारामध्ये, हे बघा ह्या अशा रीतीने आपल्याला त्याला कापून घ्यायचं आहे। तर बघा अशा रीतीने आपली पडवळ आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायची। आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, त्याला गरम करायचं आहे। थोडंसं जिरं आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात, हे बघा आता जिरं मस्त तडतडलं। आता त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक चॉप केलेला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, एक हलकासा सोनेरी करून घ्यायचा त्याला बरं का। आता एक चमचा ठेचलेला अद्रक लसूण आपल्याला टाकायचा आहे त्याच्यात, त्याला पण फ्राय करून घेऊ मोठ्या आचेवरच। आता इथे 2 मीडियम टोमॅटोची प्युरी माझ्याकडे, याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेलं मी, पाणी वगैरे काहीसुद्धा टाकायचं नाही त्याच्यात। आता आपल्याला याला फ्राय करायचं, याच्यातलं पाणी आटून घ्यायचं या टोमॅटोमधलं। ते बघा आता त्याच्यातलं बरंचसं पाणी नाटलेलं। आता काय करायचं, गॅस एकदम बारीक करायचा, कमी करायचा। थोडीशी हळद टाकायची, थोडीशी लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर टाकायची आणि अर्धा चमचा काळा मसाला आहे, ठीक आहे। हा मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात मिळून जाईल, गावाकडचा काळा मसाला म्हणतात त्याला। आता गॅस थोडा वाढवायचा आहे। आता याला व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ। थोडंसं पाणी टाकायचं आहे, एकदम थोडंसं बरं का। किती सुंदर दिसतंय बघा। आता त्याच्यामध्ये ही पडवळ आपल्याला टाकून घ्यायची, मिक्स केलेलं आहे व्यवस्थित। थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं टाका, नंतर आहे ना ॲडजस्ट करता येईल आपल्याला। थोडंसं पाणी टाकायचं, ठीक आहे, थोडंसं म्हणजे एकदम कपभर। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला 10 मिनिटं अतिशय कमी आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा आता त्याला उकळी फुटलेली आहे, गॅस एकदम कमी करायचा, 10 मिनिटं अतिशय मंद आचेवर। तर हे बघा बरोबर 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत आणि 10 ते 12 मिनिटं ना पडवळला पुरेसे असतात बरं का शिजण्यासाठी। तुम्हाला जर वाटत असेल की थोडीशी कच्ची आहे तर तुम्ही आणखी एक 2-5 मिनिटं शिजवून घ्या तिला। आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचा कूट असतो ना तो टाकायचा आहे। शेंगदाणे भाजून घ्यायचेत आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे ते एकदम बारीक, ठीक आहे। आता त्याला एक वेळेस आहे ना मस्तपैकी मिक्स करून घेऊ। ही पडवळची जी भाजी आहे ना, ही तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा। थोडीशी कोथिंबीर अशी टाकून घ्या आणि ह्याला तुम्ही चपातीसोबत ह्या पडवळचा एक वेळेस आस्वाद घेऊन बघा आणि मग मला सांगा व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये की कसं झालं आहे।